चंदीगड महापालिकेच्या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय। सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीपूर्वीच महापौर पदी जी व्यक्ती बसलेली होती त्यांनी राजीनामा दिलाय। भाजप महापौर मनोज सोनकर यांनी रविवारी राजीनामा दिला आहे। तर मतपत्रिकांमधील गोंधळामुळे निवडणूक वादात सापडलेली होती। महापौर निवडणुकीवर सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होणार आहे आणि याआधी महापौर निवडणुकीमध्ये जो गोंधळ झाला होता, जो एक व्हिडिओ समोर आला होता, त्यावरून सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेले होते आणि आता त्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले जे महापौर होते, भाजपचे महापौर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येते। तर या निवडणुकीमध्ये धांदली केल्याचा, गोंधळ केल्याचा आरोप करण्यात आला होता आणि सुप्रीम कोर्टामध्ये याच प्रकरणामध्ये सुनावणी सुरू आहे। आज या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होताना नेमकं कोर्ट काय म्हणणार ते बघावं लागेल। तर महापौर निवडणुकीवर सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी आहे आणि या सुनावणीपूर्वीच महापौर पदी जी व्यक्ती निवडून आलेली होती, महापौर म्हणून भाजपचे ते नेते आहेत, तर त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येते। याआधी जेव्हा सुनावणी झाली होती त्या सुनावणीमध्ये कोर्टाने ताशेरे ओढलेले होते त्या निवडणुकीवर आणि ही लोकशाहीची हत्या असल्याचं म्हटलेलं होतं आणि त्यानंतर आता आजच्या सुनावणीपूर्वीच महापौर पदी त्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या व्यक्तींना आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। तर भाजपचे मनोज सोनकर यांनी राजीनामा दिला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।